नमस्कार। आज स्वायत्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे। महाराष्ट्रामध्ये आलेल्या 3 करोडपेक्षा अधिक परप्रांतीयांचा प्रश्न प्रामुख्याने या अभियानातून मराठी लोकांसमोर आम्ही आणत आहोत। परराज्यातून आलेले परसंस्कृतीचे हे 3 करोड लोक महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार घेऊन आमच्या भाषा संस्कृतीवर अतिक्रमण करत आहेत। हा प्रश्न कुठेतरी प्रामुख्याने राजकीय पटलावर आणण्यासाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियान महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहे। महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांच्या विरोधात हे अभियान असून महाराष्ट्र राज्याचा विजा कायदा व्हावा, महाराष्ट्र राज्यामध्ये किती लोकांनी यावे, त्यांनी काय करावे, कुठे राहावे हे ठरवण्याचे अधिकार राज्यांना मिळावेत, कायद्याच्या हक्काने मिळावेत, यासाठी हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान आम्ही या इथे राबवित आहोत। त्या स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक राज्याचा डोमेसाईल अधिवास कायदा हा त्या राज्याच्या निर्मितीपासूनचा असला पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आम्ही करत आहोत। भारतामध्ये 22 राज्य आहेत। या 22 प्रत्येक भाषेचं स्वतःचं राज्य असताना इतर भाषा संस्कृतीचे लोक जर महाराष्ट्रात येऊन त्यांची भाषा संस्कृती रुजवत असतील तर स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे जायचं, हा मोठा प्रश्न आमच्या सर्व मराठी बांधवांसमोर उभा राहिला आहे। आणि त्यासाठी हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान या इथं राबवण्यात आलं असून या इथे सर्व स्तरावरील मराठी जनांकडून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे। सर्व मराठी जनांनी संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र आले पाहिजे, हे ध्येय ठेवून हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान आम्ही इथे राबवित आहोत। आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित राहून स्थानिक मराठी भाषक समाजाला आवाहन करत आहेत की महाराष्ट्राचे मालक आम्ही आहोत, महाराष्ट्राचे मालक मराठी माणूस आहे, महाराष्ट्रातील कायदे हे मराठी माणसाला समोर ठेवून झाले पाहिजेत आणि यासाठीच हा लढा अभियान इथे सुरू करण्यात आलेला आहे। आम्ही या माध्यमातून सर्व मराठी जनांना आवाहन करत आहोत की स्वायत्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लढला गेला पाहिजे। परप्रांतातून येणारा प्रत्येक परप्रांतीय हा त्याची भाषा संस्कृती घेऊन इथं राहत आहे आणि त्याला कुठेतरी आता प्रतिबंध करण्यासाठी हा स्वायत्त महाराष्ट्राचा लढा इथं सुरू करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यातले प्रशासकीय पोलीस अधिकारी हे 100% स्थानिकच असले पाहिजेत। महाराष्ट्रातल्या वर्ग 3 आणि 4च्या नोकऱ्या या स्थानिक बेरोजगार तरुणांनाच मिळाल्या पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे माध्यम मराठी असणारे मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी घेऊन हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान या इथे राबविण्यात येत आहे। स्वायत्त महाराष्ट्राच्या मागणीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचे भाषा धोरण द्विभाषा धोरण असावे अशी आम्ही मागणी करत आहोत। जय महाराष्ट्र, मी मराठी।